शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना मुखेड तालुका प्रमुख त्र्यंबक पाटील हसनाळकर यांच्या पुढाकारामुळे हसनाळ येथे रोगनिदान आरोग्य शिबिर संपन्न। मुखेड तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ। मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील एक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना तालुका प्रमुख त्र्यंबक पाटील हसनाळकर यांनी लेणी धरणातील पुनर्वसित हसनाळ या गावात विविध आजारावरील रोगनिदान आरोग्य शिबिराचे दिनांक 18 जानेवारी रोजी आयोजन केले होते। या आरोग्य शिबिरासाठी एंडोस्कोपिक स्पेशालिस्ट डॉक्टर नितीन जोशी, हृदयरोग तज्ञ डॉक्टर आनंद सूर्यवंशी, जे हॉस्पिटल मुंबईचे सर्जन स्पेशालिस्ट डॉक्टर संजय दरबसवार या तज्ञ डॉक्टरांच्या विशेष उपस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यात आली। आरंभी डॉक्टर नितीन जोशी यांनी उपस्थितांना विविध आजाराबाबत सखोल असे मार्गदर्शन करून निरोगी जीवन कसे जगावे या संबंधी जागरूक केले। आर्थिक मदत देऊन सुद्धा सगळा कामधंदा सोडून आमच्या बरोबर आलेले आहेत डॉक्टर आनंद सूर्यवंशी सर। डॉक्टर आनंद सूर्यवंशी हे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत। ते अतिदक्षता विभागाचे डॉक्टर आहेत, हार्ट स्पेशलिस्ट आहेत। त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे शिवाजीनगरमध्ये, फिनिक्स हॉस्पिटल। मी त्यांच्याबरोबर काम करतो आणि माझ्याबरोबर माझे दुसरे सहकारी आले डॉक्टर संदीप दरबसवार, हे सर्जन आहेत जे हॉस्पिटल मुंबईमधून। आम्ही सगळे एकत्र काम करतो। मी एंडोस्कोपी करेल आणि हे दोघंजण तुम्हाला औषध गोळ्या लिहून देतील बाहेर। या उपक्रमाचा एक उद्देश आहे, तो तुम्हाला थोडक्यात सांगतो। तो असा आहे की माझी आई ही 40 वर्षे अंगणवाडी सेविका होती आणि वडील माझे शेती करायचे। तर एकदा ना मी लहान असताना माझ्या वडिलांना काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झाला। त्यावेळेला पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त एकच मोठा दवाखाना होता, तुम्हाला माहीत असेल, अंबेजोगाईचा सरकारी दवाखाना। प्रॉब्लेम असा होता की सरकारी दवाखान्यात जाई एवढे पण पैसे राहायचे नाही लोकांकडे, ते माझ्याकडे पण नव्हते। आणि मग ते अडचणीच्या काळात माझी आई पैसे मागायला गेली तेव्हा सावकारी चालायची गावांमध्ये, बरोबर ना। तर 2 लोकांनी नाही सांगितलं। तिसरे एक माझे गुरुजी होते ज्यांनी मला पहिलीला शिकवलं बाराखडी। तर मला नीट आठवतं ते की ती म्हणली, गुरुजी माझं मंगळसूत्र घ्या पण माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन जायला पैसे द्या। गुरुजींनी काही घेतलं नाही ते, पण पैसे दिले। माझे वडील नीट झाले। आज मी तुमच्या समोर उभा आहे। मी रोज दवाखान्यात बसलेलो असतो तेव्हा शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख त्र्यंबक पाटील हसनाळकर यांच्या पुढाकारामुळे घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा मुखेड तालुक्यातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला। या आरोग्य शिबिरासाठी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उपजिल्हा प्रमुख वेंकटराव पाटील खदगावकर, मुखेड नगराध्यक्ष प्रतिनिधी डॉक्टर अतुल देवडवार, शिवसेना मुखेड तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाळ पाटील इंगळे राजूरकर, शिवसेना शहर प्रमुख तथा मुखेड नगरसेवक बजरंग कल्याणी, शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख रज्जाक पठाण, अशोक रावसाहेब पाटील राजूरकर, शंकर पाटील नंदगावकर, अमोल पाटील राजूरकर, शंकर पाटील जांभळीकर, गजानन साखरे, रमाकांत पाटील जाहूरकर, बालाजी सुभेदार, कैलास वडजे, अभय इंगोले, प्रकाश पाटील शिंदे, गंगाधर पाटील शिंदे, बालाजी पाटील वसुरकर, प्रकाश पाटील वसुरकर, गंगाधर पाटील वसुरकर आदी जणांनी या आरोग्य शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सांगाल का की या एका दुर्मिळ भागामध्ये आपण हा शिबिर ठेवलेला आहे? हा धरणामुळं बाधित भाग आहे. आता गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशननं प्रोॲक्टिव्ह रोल घेऊन धरणबाधित एरियामध्ये सामाजिक ऋण लोकांचं जपण्यासाठी इथं वेळ दिला आणि डॉक्टर नितीन जोशी यांच्या पुढाकारानं आणि शिवसेनेच्या सहकार्यानं इथं रोगनिदान शिबिर आयोजित केलं. इथं एंडोस्कोपी होते. या एंडोस्कोपीला आता दुर्गम भाग असल्यामुळं नांदेडला जाऊन करणं बऱ्याचशा पेशंटना शक्य नाही. खर्चसुद्धा प्रचंड करावा लागतो, तो सुद्धा वाचणार आहे लोकांचा आणि मोठं सामाजिक काम या निमित्तानं होत आहे. मुखेड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे मिळालेलं यश आहे त्या यशाचे काही पडसाद आता सध्या ग्रामीण भागात उमटत आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे आहेत, तर त्यातलाच एक भाग म्हणून आता हे सामाजिक कामाच्या निमित्तानं शिवसेना ग्रामीण भागात सरसावत आहे का, काय सांगा? शिवसेनेचं नेहमीच 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. राजकारण हा वेगळा विषय आहे, समाजकारण हा निरंतर चालणारा विषय आहे. समाजकारण शिवसेनेचं कधीही थांबणार नाही.